Brought to you by V-Guard. तर जी माहिती मिळते ती अतिशय अनुकूल आहे. म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील असा ट्रेंड आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाटण्याचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये आरवाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा फटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं? पैसे वाचले हे दिसतंय आणि ठिकठिकाणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली. काही लोकांनी त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, इलेक्शन कमिशनकडे सुद्धा पाठवले आहेत. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाटप ही कल्पना कधी नव्हती. ही आम्ही हल्लीच पाहिली, पहिल्यांदाच पाहिली. हे नवीन कल्चर राजकारणात येतं त्याचा विचार करावा लागेल नंतर शांतपणे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल. असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. असं आहे की अमित शहा जे सांगतात त्याला काय अर्थ नाही. अमित शहाने आठवावं त्यांच्याच राज्याची मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी काही त्यांचं नाव पुढे केलेलं नव्हतं. बसून निर्णय घेतला. साहेब, इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील. नेमकं सरसकट असं नाही. कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात. आयडिओलॉजी गांधी नेहरूंची आहे. तर जिथं आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते. काय सांगा? नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे जिथे राज्य आहेत किंवा त्यांचे शक्तिस्थान आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी ह्या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजपसोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलला. नक्की काय विषय? काय प्रश्नच नाही. काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही सामील नाही. अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता. 6 बैठका आणि ह्याला मी स्वतः आहे. आमच्याचे काही सहकारी त्या मताचे होते. मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा. बसून निर्णय शेवटी पक्ष घे आणि तो पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्याप्रमाणे नव्हता. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेली आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात. आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलतो काय की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो उद्धव ठाकरे मी काय बोललो? शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना नाही. ते सहकारी म्हणून काम करतात पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील.
ते त्यांना विचारा. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय आपलं? नाही म्हणजे आत्तापर्यंत अदानी अंबानी हे कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात चर्चा होती. आता एकदम उलटं ज्यांच्याबद्दल तक्रार होती, चर्चा होत होती, आज तेच हे काँग्रेसवर ढकलायला लागले. पवारसाहेब, अजित साहेब, दादा चंद्रकांत भाजपमध्ये पाटलांनी बोलताना- चुटकी वाजवून बारामतीमध्ये अशा स्टाईलनं चुटकी म्हणण्यापेक्षा साहेब, साहेब दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांच्या हे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. मला नाही माहिती ते काय म्हणजे. साहेब, अजितदादांच्या बोलण्यात 1-2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्याबाबतीत? त्यांनाच विचार आला, मी काय सांगणार. त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते. तर तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला लागली. त्यांना विचारा. तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. मला कोणी त्रास देत नाही. जवळचे लोक प्रेमानं माझ्यावर वागतात आणि आम्हा सगळ्यांचं काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. साहेब 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते ठीक आहे, त्यांना त्याचं विचारा. मला काही या चळवळीचा त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणं किंवा भाष्य करणं आवश्यक नाही. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असे तुम्ही काल बोलला. असं मी बोललेलं नाही. मी असं बोललेलं नाही. मी असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतोय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते. मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं ते आणि एकत्र निवडणुका झाल्या, आत्ता झाल्या. यावेळी सुद्धा आता अनेक मतदारसंघ आहेत की जिथं काँग्रेसचा उमेदवार होता, राष्ट्रवादीचे सरकारी कार्यकर्ते. काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सहकार्य करत होते. आणि विचारधारा एक असल्यामुळं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही फसल्यामुळं त्या पद्धतीने काम करतो. सातारचा काय रिपोर्ट आहे? लीड किती मिळेल सातारचं? मला नाही माहिती. काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक NIA च्या कोर्टात दावा दाखल केला आहे की ऑगस्ट 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती. ठीक आहे, फरक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झालं, तिसऱ्या टप्प्यातही मतदान झालं. त्याचं कसं वाटतं? असं हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं. कारण पहिल्या आणि दुसऱ्याही झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोंड बदलला. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओपनली केला आणि ओपनला करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामध्ये दिसते. जसे जसे टप्पे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारांच्यात असावी
असं ऑब्झर्वेशन माझं आहे. साहेब, आज इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतंय. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेवर मला माहिती नाही त्याची. हे शिष्टमंडळ भेटतं आहे हे तुमच्याकडून मी ऐकलं, पण दिल्लीमध्ये वस्तू निकाल घेतला असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय ते भेटणार नाहीत. सर, महाराष्ट्राचं चित्र आता या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, बरोबर. आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, याच्यामध्ये मिळालं एकंदर 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या. आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा ट्रेंड मला दिसतो. साहेब, 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती, विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला? बघूया आता काय होतं ते. बरं. त्याच्यामध्ये मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत याचा अर्थ मोदी साहेबांना कुणाची परिस्थितीची मदत हवी, हां, त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे याच्यातून स्पष्ट होते. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं सर आहे ना. साहेब, पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. अशा प्रकारची टीका अजितदादांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केली. ठीक आहे, आता तुम्ही तुमचा पक्ष चालवा नवीन दुसऱ्याच्या याच्यात कशाला तोंड घालता. साहेब, काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला, म्हणजे जरा थांबत जावा ना, प्रश्नाचं उत्तर तर मिळत देत जा ना. हां, सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, ताईंनी पेढे वाटले, म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येत आहेत. असं काय ते म्हणले नाहीत कुठे व्हिडिओ आहेत सगळे. बोललेत का हां? कुठे असं बोलले? नाही, कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियाताई. ते कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.